नमस्कार, मी हर्षदा स्वकोड. तर लेट्स टॉक अबाउट रिअल इश्यूज, ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये असं दाखवलं जातंय आणि तुम्हाला रिअल इश्यूज पासून डायव्हर्ट केलं जातंय. उद्या जर या नादात तुम्हाला पेट्रोल महाग घ्यायला लागलं, कर्ज काढण्याचीही परिस्थिती राहिली नाही, फोनची बिल्स बघून तुम्हाला चक्कर याची वेळ आली, लाईफ इन्शुरन्सचे पैसे ऍक्ट ऑफ गॉडच्या नावाखाली तुम्हाला मिळाले नाहीत आणि रेल्वेनं प्रवास करून उद्या एअरपोर्टवर जर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला पावलोपावली अतोनात पैसा ओतावा लागला, तर तुम्हाला हे लोक वाचवायला येणार नाहीत. आता मी तुम्हाला जे वाक्य ऐकवलं त्याच्या प्रत्येक शब्दामागे कोणती ना कोणतीतरी एक सरकारी कंपनी जोडलेली आहे किंवा जोडलेली होती किंवा जोडली जाऊ शकली असती. पण उसवलेल्या खिशांमध्ये पैसे टाकणारे आणि खाली पडलेले पैसे उचलणारे एकच असल्यामुळे खिसे उसवलेल्याला आता कोणतीही संस्था सांभाळणं हे डोईजड झालंय. कोरोनामुळे डाऊन झालेल्या इकॉनॉमीला सावरण्यासाठी पाहिजे पैसा आणि तो मिळवण्यासाठी सरकारसमोर ऑप्शन्स फार कमी असतात. एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनचा असतो, म्हणजे त्या कंपनीतले सगळे अधिकार हे खासगी कंपनीला विकले जातात, सगळे स्टेक्स खासगी कंपनीला विकले जातात. दुसरा ऑप्शन असतो डिसइन्व्हेस्टमेंटचा, म्हणजे खासगी कंपनीमध्ये फक्त जो सरकारचा शेअर आहे तो काही प्रमाणातच सरकार विकतं, पण कंट्रोल सरकारचाच असतो. आता या व्हिडिओच्या पुढे पुढे तुम्हाला कळत जाईल की डिसइन्व्हेस्टमेंट आणि ऍक्च्युअली पूर्णपणे खासगीकरण करणं म्हणजे प्रायव्हेटायझेशन करणं याच्यात काय फरक आहे. कारण अनेक संस्था अशा आहेत देशातल्या ज्या डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये जातात, पण त्याच्यामध्ये मॅनेजरियल राईट्स मात्र सरकार विकणारे. या व्हिडिओच्या पुढे पुढे तुम्हाला कळेल, त्यामुळे मेक शुअर की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. तर या दोन ऑप्शन बरोबरच तिसरा ऑप्शन असतो तो म्हणजे गव्हर्नमेंटकडे ज्या ॲसेट्स असतील, म्हणजे जी संपत्ती असेल ती गव्हर्नमेंट विकू शकतं किंवा टॅक्सेस वाढवू शकतं जेणेकरून सरकारकडे पैसा येईल. यातले जे पहिले दोन ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितलेत, प्रायव्हेटायझेशन आणि डिसइन्व्हेस्टमेंट, याचा वापर करून आपल्या देशातल्या अनेक संस्था आणि अनेक गव्हर्नमेंट कंपनीज आता विकल्या जाणार आहेत. तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारला इकॉनॉमी चालवण्यासाठी, देश चालवण्यासाठी पैसा हवा असतो आणि जीएसटी मधून जी अपेक्षित रक्कम आहे ती काही सरकारला मिळालेली नाहीये. त्यामुळे सरकारला आता इन्कम सोर्स मोठा हवाय, म्हणून आता नीती आयोगानं सरकारला 1,00,000 कोटी मिळवून देण्यासाठी एक प्लॅन तयार केलाय. नीती आयोगानं कंपन्यांची एक लिस्ट सरकारला दिली आणि त्यातल्या 23 कंपन्या विकण्याचं आता फायनल झालंय. सरकारी नोकरी म्हणजे आराम आणि उशिरा गेलं तरी चालतं आणि त्या उलट खासगी नोकरी म्हणजे कसं सगळं सुपर एफिशियंट आणि सुपर डिसिप्लिन असतं असा अनेकांचा समज असतो. सो तुमच्यापैकी अनेक जण असं म्हणतील की जर आपल्याला सुपर एफिशियंट सर्व्हिस देण्यासाठी प्रायव्हेटायझेशन होत असेल तर काय हरकत आहे. पण हॅलो, या कंपन्या विकण्याची गरज पैसा कमी पडतोय म्हणून तयार झाली. तुम्हाला किंवा मला सुपर एफिशियंट सर्व्हिसेस देण्याच्या भावनेतून नाही, हे आधी तुम्ही क्लिअर करा. आता तुम्ही असंही म्हणाल की ज्या कंपन्या नीट चालत नाहीयेत त्या प्रायव्हेट कंपनीला दिल्या तर त्या नीट चालतील तरी, मग काय हरकत आहे. हाच जर नियम असेल तर मग भारत पेट्रोलियम ही कंपनी प्रॉफिटमध्ये, मग तरी सुद्धा ती खासगी कंपनीला विकण्याची गरज काय असेल. तर या कंपनीमध्ये सरकारचा स्टेक हा साधारण 53% आहे आणि तो संपूर्ण स्टेक विकून, म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट नाही तर पूर्णपणे तो स्टेक विकून साधारण 65 ते 70 हजार कोटी सरकारला मिळतील असं सरकारला वाटतंय. पण मुळात भारत पेट्रोलियम कंपनीची मार्केटमधली किंमत याहून सुद्धा जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं या मुद्द्यावर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. BSNL गव्हर्नमेंट टेलिफोन सर्व्हिस आहे, LIC ही गव्हर्नमेंट इन्शुरन्स सर्व्हिस आहे. पैसे कमी पडले तर आपल्याला कर्जाच्या स्वरूपात पैसे देण्यासाठी गव्हर्नमेंट बँक्स असतात किंवा गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टेशन कुठलं असतं तर रेल्वे असतात, एअर इंडिया सारखी विमानं आहेत जी सरकारच्या अखत्यारीत येतात. काही टक्के भाग हा सरकारकडून विकला जाणार आहे किंवा खूप मोठा पोर्शन सरकारकडून यातला खासगी कंपन्यांना विकला जाणार आहे. जहाज बांधायची कंपनी असेल, मालगाडीचे डबे बनवणारी कंपनी असेल, पाण्यापासून वीज निर्मिती करणारी म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतो अशा सरकारी कंपन्या असतील, या सगळ्या कंपनीज खासगी प्लेयर्सच्या हातात दिल्या जाणार आहेत आणि या कंपन्यांमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट होताना मॅनेजमेंट कंट्रोल सुद्धा सरकार विकणार आहे आणि ते विकून सरकारला साधारण 15,000 कोटी मिळणार आहेत. म्हणजे LIC जी आपल्याला मागची 65 वर्ष रिटायरमेंट बेनिफिट्स देते त्याचा सरकारकडे असलेल्या शेअरपैकी 10% शेअर विकला जाणार आहे. आता अशी पण बातमी आहे की साधारण 25% शेअर सरकार विकू शकतं. दुसरी सर्व्हिस आहे ते BSNL ची तर अवस्था मला सांगवत नाहीये, कारण 20,000 कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईजना काढून टाकलं गेलंय. या आधी सुद्धा 30,000 कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईजना काढून टाकलं होतं. अनेकांना कंपल्सरी व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायला लावली होती. अनेक एम्प्लॉईजचे मागच्या अनेक महिन्यांपासून पगार झालेले नाहीयेत. या सगळ्यामध्ये कर्नाटकमध्ये बोलताना माजी मंत्री अनंतकुमार हेगडे काय म्हणतात तर BSNL अधिकारी धोकेबाज आहेत. हेगडेंच्या म्हणण्यानुसार सरकारनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देऊन सुद्धा
BSNLला कंपनी सावरता आली नाही. आता कंपनी जर उद्या विकली गेली प्रायव्हेट कंपनीला तर आश्चर्य वाटायला नकोय. एअर इंडिया कंपनी घ्या. एअर इंडिया तोट्यात आहे असं कारण देत त्यातला 100% जवळपास शेअर सरकार विकण्याच्या तयारीत आहे. म्हणजे थोडक्यात अख्खी कंपनी विकण्याच्या तयारीत आहे. आता कंपनी लॉसमध्ये असल्याचं कारण दाखवलं जातं, पण याच कंपनीला आधी एकदा बेलआउट पॅकेज मिळालं होतं 30,000 कोटींचं आणि या बेलआउट पॅकेज नंतर मोदी सरकारच्याच काळात म्हणजे 2015-16चा जर तुम्ही काळ घेतला तर त्यामध्ये 105 कोटी रुपयांचा प्रॉफिट एअर इंडियाला झाला होता. मग जर ही कंपनी 2015-16 मध्ये प्रॉफिट दाखवते तर त्याच्यानंतर ही कंपनी घाटात कशी गेली? आणि आता वंदे भारत मिशनमध्ये तर एअर इंडिया कंपनीचीच विमानं आपण वापरतोय. वंदे भारत मिशनमध्ये तर काय प्रायव्हेट विमानं वापरत नाहीये. रेल्वेतल्या देशातल्या 109 ट्रॅक्सवर लेटेस्ट 151 रेल्वे या प्रायव्हेट कंपनीच्या असतील असा इंडियन रेल्वेचा सध्या विचार आहे. ही पॉलिसी आहे. म्हणजे बघा, रेल्वे ट्रॅक्स बांधणार सरकार. रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून मिळणार सरकारला. ते बांधकाम हटवायचं सरकारनं आणि त्यावर रेल्वे धावणार खासगी. देशातले 7 एअरपोर्ट्स एकाच खासगी कंपनीकडे गेलेत. ते कसे गेलेत याची माहिती तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही. पब्लिक डोमेनमध्ये ही सगळी आकडेवारी आहे. बँकांचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब सिंध बँक, युको बँक या बँकांचंही खासगीकरण पुढच्या काळात करण्यात येईल. नीती आयोगानं या बँका सरकारनं विकाव्यात असा सल्ला दिलाय. सरकारी बँकांची लोन्स थकवली जातात. याला आपण बँकांचं NPA म्हणतो, म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट. एखाद्या बँकेचा NPA जास्त असतो याचा अर्थ असा असतो की त्या बँकेनी जे लोन दिलंय ते परतफेड त्याची झालेली नाहीये. म्हणजे सरकारी बँकांकडे हा NPA जास्त असतो, पण प्रायव्हेट बँकांकडे मात्र डिफॉल्टर्स एवढे नसतात आणि त्यांचा NPA जास्त नसतो असं एक आर्ग्युमेंट केलं जातं. पण यातली गंमत बघा, ज्या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत, मग ICICI घ्या किंवा येस बँक घ्या किंवा HDFC घ्या, या 3 प्रायव्हेट बँकांबद्दलच्या मागच्या काही दिवसातल्या बातम्या आत्ता तुम्ही गुगलवर जा आणि काढा. मग तुम्हाला कळेल की नेमकी यामध्ये सुद्धा किती मोठी गोम आहे. येस बँकेला तर स्टेट बँक ऑफ इंडियानं टेकू दिल्यामुळे ती तरली आहे. आणि प्रायव्हेट बँकांची अशी स्थिती असताना सुद्धा सरकारला खासगी बँकांवर अतोनात विश्वास आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा जहाज बांधणारी सरकारी मोठी कंपनी जेव्हा खासगी होईल तेव्हा माल आयात करायचा कुठला, किती करायचा, आयात करण्याची काही एक कॉस्ट असते, इथपासून सगळं किती जणांना नोकऱ्यांवर ठेवायचं इथपर्यंतचं सगळं खासगी कंपनीच्या हातात असतं. म्हणजे अगदी सर्वसामान्य विचार केला तरी सुद्धा कळेल की जहाज बांधणी, गॅस, इंधन अशा क्षेत्रामध्ये जिथे तुम्ही आम्ही किंवा छोटे व्यापारी जाऊ शकणार नाहीत, अशा वेळेस काही ठराविक प्लेयर्स, काही ठराविक प्रायव्हेट कंपनीज यामध्ये उतरलेल्या असतात आणि शेवटी याच खासगी कंपन्यांच्या हातामध्ये या सरकारी कंपनी जाऊ शकतात आणि त्यातून तयार होते मोनोपॉली. म्हणजे एका खासगी कंपनीच्या हातात बऱ्याच गोष्टी जायला लागतात. म्हणजे ती खासगी कंपनी कोळसा सुद्धा काढते, कोळसा वाहून देण्यासाठी रेल्वे सुद्धा त्याच खासगी कंपनीची, त्याच कंपनीचं बंदर, त्याच कंपनीकडे एअरपोर्ट, त्याच कंपनीकडे पेट्रोल पंप. एकाच कंपनीच्या हातात सगळे रिसोर्सेस येतात आणि मग त्या कंपनीकडून तुम्हाला जे काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मिळते त्याची किंमत ती प्रायव्हेट कंपनी ठरवते. ती जी काही किंमत असेल ती तुम्हाला झक मारत द्यायला लागते. तिथे तुम्हाला ती किंमत परवडतीये का नाही परवडते याचा विचार केलेला नसतो. आणि मुख्य म्हणजे कंपनीचा प्रॉफिट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही किंमत वाढू शकते. पब्लिक सेक्टर बँकांची ही अवस्था कोणी केली? याच नॅशनलाइज बँकांमधून मल्ल्या, नीरव मोदी सारख्या माणसांना लोन दिली गेली. ती लोन न फेडता ही माणसं देशाच्या बाहेर पळून जाऊ शकली आणि बँकांची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस वाईट होत होती. भारतातल्या ज्या सार्वजनिक बँका आहेत त्यांचा NPA मागच्या काही वर्षांपासून किती पाहायचंय? हा चार्ट बघा. 2015ला 2,79,000 कोटी NPA होता. 2017ला तो 6,84,000 कोटी झाला. 2018ला तो 8,95,000 कोटी झाला. आता सरकारचं असं म्हणणं आहे की 2018 नंतर आम्ही रिकॅपिटलायझेशन किंवा जे रिफॉर्म्स बँकिंग सेक्टरमध्ये केले त्यामुळे तो 2019ला 7 लाख कोटींपर्यंत खाली येऊ शकला. या आकडेवारीवरून हे दिसेल की नेमके पैसे बुडवतंय कोण, पळून कोण जाते देशाच्या बाहेर आणि शेवटी या सगळ्याचा ताण येतोय कोणावर? तर सरकारी बँकांवर. म्हणजे तुमच्या माझ्या टॅक्स पेयर्सच्या पैशातून उभ्या राहिलेल्या सरकारी बँकांवर. कुठलीही पायाभूत सेवा जेव्हा सरकारी मालकीची असते तेव्हाच ती प्रॉफिटच्या पलीकडे जाऊन काम करू शकते. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या एसटीचं उदाहरण घ्या. उद्या एसटी तोट्यात आहे म्हणून ती जर प्रायव्हेट कंपनीला विकली तर आता ग्रामीण भागातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत एसटी पोहोचतीये. ती प्रायव्हेट कंपनीकडे गेल्यावर तितकीच पोहोचेल का? अगदी ज्या बेसिक पायाभूत सुविधा आहेत त्या जर
खासगी कंपनीकडे गेल्या तर त्याची जी किंमत वाढू शकते ती किंमत देशातल्या गरीब माणसाला परवडेल याची जबाबदारी सरकार घेतं का? खासगी कंपनी ही सरकारला जबाबदार असते का? आन्सरेबल असते का? पूर्ण रिसोर्सेसची चेन ही खासगी कंपनीच्या हातात आल्यावर खासगी कंपनीप्रमाणे सरकारी पॉलिसीज बदलणार नाहीत असा विश्वास सरकार देणार आहे का? कामगार युनियन्स बद्दल कितीही निगेटिव्ह स्वर काढला तरी सुद्धा अशा युनियन्समुळे संघटित कामगारांना किमान काही गोष्टी त्यांच्या हक्काच्या मिळवून देण्यात त्याचा खूप मोठा वाटा असतो. पण खासगी क्षेत्रामध्ये युनियन्स मान्यच नाहीयेत. मग अशा वेळेला या कामगारांचे प्रश्न खरंच सोडवले जातील याची जबाबदारी सरकार घेईल का? माझा काही प्रायव्हेटायझेशनला पूर्ण विरोध आहे अशातला भाग नाहीये. जी पॉलिसी आपण अनेक वर्षांपूर्वी ऍक्सेप्ट केलेली आहे त्याचा प्रायव्हेटायझेशन हा एक भाग आहे आणि आता देर इज नो टर्निंग बॅक. प्रश्न एवढाच आहे की जेव्हा महत्वाचे आणि बेसिक रिसोर्सेस प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात जातात तेव्हा टर्म्स बदलतात आणि सरकारचा जो एक से असतो, जो एक पकड असते, ती जर उद्या दोलायमान व्हायला लागली, ती जर उद्या डळमळीत व्हायला लागली तर लोकांनी कोणाकडे बघायचं एवढाच प्रश्न आहे. डिसइन्व्हेस्टमेंट करताना जर मॅनेजरियल राईट्स सुद्धा प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात जायला लागले तर मात्र सरकारची भूमिका त्याच्यामध्ये काय असेल हा प्रश्न आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि पटलं तर आपलं चॅनलही सबस्क्राईब जरूर करा. आता इथेच थांबते. धन्यवाद.